नमस्कार सर्वांना. आज आपण ग्रामर पार्ट म्हणजेच व्याकरण हा पार्ट बघणार आहोत. तुम्हाला सांगते, पेज नंबर आहे 44 म्हणजेच 44. हे बघा, आत्मनेपदी या जो आपला पाठ आहे त्याच्या खाली बघा, हा एक खूप इम्पॉर्टंट असा ग्रामर पार्ट तुम्हाला दिलेला आहे. तो आज आपण पाहणार आहोत. ओके, सो चला बघूयात. नकारह. आता तुम्ही जर ह्याला णत्वम बोलतात ॲक्च्युली. ओके, णत्वम. नकारस्य णकारह कदा भवती म्हणजेच काय की तुम्ही बघितलं असेल, हे बघा इकडे देवेन आहे, देवानाम आहे, पण तेच इकडे नेत्रेण आहे आणि नेत्राणाम आहे. म्हणजे कधी न वापरायचा आणि कधी ण वापरायचं. ण बाणातला ण आणि नळातला न हे केव्हा आपण वापरायचे, तर त्याचे काही पाणिनींनी रूल्स सांगितलेत. आता पाणिनी कोण होते, तर संस्कृतचे वैयाकरण म्हणजेच एक संस्कृत ग्रॅमेरियन व्याकरणकार होते महर्षी पाणिनी. तर त्यांनी त्यांच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये काही सूत्रे दिलेली आहेत, ज्याला आपण पाणिनीय सूत्र असं म्हणतो. तर त्या सूत्रांनुसार ते जे काही रूल्स आहेत जे महर्षी पाणिनींनी दिलेत, त्या रूल्सनुसार कधी आपल्याला न चा ण करायचं आहे, म्हणजे नकारस्य णकारह ते आपल्याला समजतं. आता बघा, कतिचन उदाहरणेषु नकारह विद्यते, कतिचन उदाहरणेषु णकारह भवती. यथा म्हणजे तेच. आता बघा, आता तुम्हाला माहिती आहे देवः, नेत्र, हस्त, सूर्य ही शब्द तुम्हाला माहिती आहेत. त्याप्रमाणे आपल्या तालिका पण झालेल्या आहेत. तर तुम्हाला तो एक प्रश्न पडलाच असेल. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं कवी, तर कवीना. पण जर आपण घेतलं हरी, तर हरिणा आहे, तर इकारांतच शब्द आहे. तरी पण हा फरक कस काय, तर आपण त्या रिलेटेड आता रूल्स बघूयात. आधी हे वाचूया. देव तृतीय एकवचनम, अत्र अस्ति षष्ठी बहुवचनम. कारण की बेसिक आपल्याला फरक इकडे दिसतो. आता बघा, देव देवेन देवानाम, नेत्र नेत्रेण नेत्राणाम, हस्त हस्तेन हस्तानाम, सूर्य सूर्येण सूर्याणाम. नकारस्य णकारह कदा भवती. आता आपण बघूयात की नकारचा णकार केव्हा होतो. तर आता बघा, समानपदे. समानपदे म्हणजे एकच शब्द असेल. जसं फॉर एक्झाम्पल देवानाम हा एकच शब्द आहे, पण देवानाम, ऋतूनाम, ऋतूणाम असं नाही, दोन शब्द नाही पाहिजेत, एकच पद पाहिजे, एकच तो शब्द पाहिजे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. समानपदे. समानपदे आता तुम्हाला काय काय बघायचं आहे. आता बघा, इकडे ऑलरेडी त्यांनी रामेण लिहिलंय, जो नचा ण इथे झालेला आहे. आता आपण कसं करूयात, हे बघा. समानपदे ऋकारह, ऋकारह. जर र असेल तर त्याला रेफह किंवा रकारह असं सुद्धा म्हणतात. आणि श, मूर्धन्य श, पोटफोड्या श जर असेल तर त्याला शकारह म्हणतात. जर समानपदे जर तुम्हाला या तिघांपैकी कुणीतरी एक मिळेल. आता बघा इकडे रामेण. आता रामेण हा जो शब्द आहे त्याचं आपण वर्णविच्छेद केलेलं आहे, त्याला आपण स्प्लिट केलेलं आहे. आता आता तुम्हाला हे माहितीच असायला पाहिजे. आय नो हे तुम्हाला माहिती असेलच. आता कसं होणार ह्याचा वर्णविच्छेद आपण इकडे करून, मी तुम्हाला एकदा करून दाखवते. फॉर एक्झाम्पल रामेण शब्द आहे. तर इकडे हा णकार ऑलरेडी झालेला आहे, पण ते कसं होणार. र अधिक आ रा अधिक म हलंत अधिक ए रामे अधिक न अधिक अ. पण आता ह्या नकारचा आपण काय केलंय, णकार केलंय. तर समानपदे काय असायला पाहिजे, एक तर रू असायला पाहिजे, र असायला पाहिजे किंवा श असायला पाहिजे. तर बघा, समानपदेमध्ये तुम्हाला र मिळालेला आहे, बरोबर. तुम्हाला काय मिळालेलं आहे, र मिळालेला आहे. आता बघा, र आणि ह्या न, र आणि, कारण की हा आपल्याला न शी संबंध आहे. आपल्याला न चा ण केव्हा करायचं आहे, ती आपली सगळी प्रोसेस आत्ता चालू आहे. तर बघा, समानपदे जर आपल्याला
रकार किंवा शकार किंवा रुकार जर असेल, सध्या आपल्याकडे इथे रकार आहे किंवा रेफ आहे, तर रकार नकारयोः मध्ये म्हणजे जर रकार आणि नकारामध्ये काय असायला पाहिजे, प्लस हे असायला पाहिजे. आता हे काय, एकतर क वर्ग ह. क वर्ग ह म्हणजे काय, क ख ग घ अंग. प वर्ग ह, प फ ब भ म किंवा य व ह. हे हलंत आहेत, आपल्याला ते समजायला पाहिजे. सो आय एम सेइंग लाईक य व ह. कोपी स्वरह. आता स्वरह तुम्हाला माहिती आहेत, कोणते कोणते स्वरह आहेत, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ. हे आपले काय आहेत, आहा, हे आपले काय आहेत, तर स्वर आहेत. तर एकतर तुमच्याकडे क वर्गातील कुठलंही व्यंजन पाहिजे, प वर्गातील पाहिजे, किंवा य व ह पाहिजे, किंवा कोपी स्वराः अपि चलती, प्लस पुढचा हा न, जो की इकडे ऑलरेडी मी हे बघा इकडे सर्कल करून किंवा स्टार करून ठेवलाय. सो आता बघा सॅटिस्फाय होतीये का ही कंडिशन. क वर्गातील कुठलं अक्षर आहे का, नाही आहे, पण कुठला तरी एक स्वर आहे आणि म सुद्धा आहे प वर्गातील, त्यामुळे आपण ह्या नकाराचा काय करणार, नकार करणार. सो रामेणच तिथे काय होणार, रामेण. अंडरस्टूड. आपण अजून एक्झाम्पल्स घेऊयात. आता बघा, हा आहे बघा, आता बघा इकडे रामाणाम आहे. र अधिक आ अधिक म अधिक आ रामा. आता बघा इकडे न अधिक ना. आता आपण न अधिक आ, कारण की आपल्याला ह्या नकारचा णकार होणार की नाही हे अजून आपल्याला माहिती नाहीये. ओके, सो न अधिक आ अधिक म हलंत रामानाम. आधी तुम्ही रामानामच म्हणा फिलहाल. सो आता बघा की समान पदे रकारह अस्ति. आ म्हणजे आ आहे, म्हणजे कोपी स्वरह अपि अस्ति. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये रकार नकारयोः मध्ये, रकार नकारयोः मध्ये. आता हे आहे का बघा, र आणि नकार ह्याच्यामध्ये काय आहे, तर कोपी स्वरह अस्ति अपि म अस्ति, म्हणजे प वर्गातील पण एक व्यंजन आहे आणि स्वरह पण आहे, त्यामुळे इथल्या नचं काय झालं, ण झालं, त्यामुळे रामानामचं झालं रामाणाम. अंडरस्टूड. आता अजून एक बघा, आपण त्या व्यतिरिक्त एखादं एक्झाम्पल घेऊयात. सपोज आपण घेतलं विष्णू. तर आता बघा, व अधिक ई अधिक श हलंत अधिक ण अधिक उहू. ऊ पहिली आहे, उहू. ओके, सो आता बघा इकडे हा ऑलरेडी इकडे न झालेला आहे, इकडे आपण न करूयात फिलहाल. ओके, सो आता बघा रकार नाही आहे, पण इकडे शकार तर आहे. शकार नकारयोः मध्ये. आता बघा फक्त हे असेल तरी जमेल, म्हणजे फक्त रुकार रकार शकार असतील तरी जमतील, पण लगेचच मग न पाहिजे, म्हणजे लगेचच ह्याच्यामध्ये कोपी वर्णह नाही पाहिजे, कुठलाही वर्णह मग आला नाही पाहिजे. किंवा जर मध्ये जर शकार आणि नकाराच्या मध्ये कुठलं वर्ण आले असतील तर हे जे आपल्याला इकडे सांगितलेत, क वर्ग प वर्ग य व ह आणि कोपी स्वरा, ते जर येतील तरच आपलं काय होणार, नकाराचं नकार होणार. इकडे काय आहे की शकार नंतर लगेच नकार आहे, त्यामुळे आपण ह्या नकाराचं काय केलं, णकार केलं. असंही होऊ शकतं. बरोबर आहे. पण तेच जर तुम्ही कृष्णेनं घ्या, बघा आता क हलंत अधिक ऋ अधिक श हलंत अधिक ण हलंत अधिक ए अधिक न अधिक अ. तर आता बघा ह्या नकाराच्या मध्ये, आणि आता इकडे बघा दोन्ही आहेत, रू पण आहे श पण आहे, पण नकाराच्या जवळ काय आहे, शकार आहे. सो शकार आणि नकाराच्या मध्ये काय आहे, ण आहे, ए आहे. पण हे नाही सॅटिस्फाय करत आहे आपली कंडिशन, कारण की आता काय आलेलं आहे मध्ये,
न आलेलं आहे. काय मध्ये आलेलं आहे? ण. तर कारण की आता बघा, जर तुमच्याकडे रू असेल, जसं इकडे रू आहे, र आहे, श आहे, आता इकडे शकार पण आहे, म्हणजे एक कंडिशन सॅटिस्फाय होतीये, पण दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, तरच नकारस्य नकारः भवति. आता ही इकडे दुसरी कंडिशन काय आहे बरं? च वर्ग, ट वर्ग, त वर्ग किंवा ल श स हे जर असतील तर तुमचा नकारचा नकार होणार नाही, तो नकारच राहणार, जसं इकडे कृष्णेन मध्ये. ओके. किंवा हे बघा, च वर्गमध्ये कुठले आपले व्यंजन येतात? च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न आणि ल श स हे जर व्यंजन असतील, नकार म्हणजे ह्या नकाराच्या मध्ये आणि हे जर तिघांपैकी कोपी एक असेल, जर हे असेल तर तुमचा नकाराचा नकार होणार नाही. फॉर एक्झाम्पल अजून एक आपण इथे एक्झाम्पल घेऊयात. वेट. ओके. आता बघा, रजकेन. हां, आता बघा, समान पदे, समान पदे, समान पदे रजकेन. रजकेण नाही झालंय, इकडे ण नाही झालंय. का नाही झालंय? तर र असती, रकारः अस्ति, परंतु रकार नकारयोः मध्ये अ आहे म्हणजे स्वरः आहे, क वर्ग आहे, पुन्हा ए म्हणजे पुन्हा स्वरः आहे, परंतु एक जो व्यंजन आलाय तो ज आलाय. ज कुठल्या वर्गातील आहे? तर च वर्गातील आहे. च छ ज. त्यामुळे हा एक ज आल्यामुळे आपलं न ण नाही झालंय, तर तिथे तो फक्त म्हणजे पुन्हा नच म्हणून राहिलाय, रजकेन. समजलं? अजून एक आपण एक्झाम्पल घेऊयात. वृषलानाम. आता बघा, समान पदे वृ, व अधिक र, श, श, श म्हणजे हलंत श अधिक अ, ल अधिक आ, न अधिक आ. आता बघा, मी तुम्हाला काय म्हटली? नच्या, आता बघा इकडे दोन आपल्याला पॉसिबिलिटीज आहेत, रू पण आहे आणि श पण आहे, पण मी तुम्हाला काय सांगितलंय? नच्या जवळ काय, नच्या जवळ जो व्यंजन असेल तो तुम्हाला गृहीत धरायचा आहे. त्यामुळे शकार नकार, शकार नकारयोः मध्ये काय असलं पाहिजे? हे असलं पाहिजे, तरच नकारचा नकार होणार आहे. आता बघा, अ आहे म्हणजे स्वर आहे, आ आहे म्हणजे स्वर आहे, पण ल आला की नाही? हा इथला ल आला, त्यामुळे ल आल्यामुळे वृषाला नाम न होता तो न तसाच आपण ठेवला, वृषाला नाम. अंडरस्टूड? इट्स व्हेरी इझी. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, समान पदे ऋकार रकार शकार योः म्हणजे ऋकार नकार योः मध्ये, रकार नकार योः मध्ये, शकार नकार योः मध्ये क वर्गः प वर्गः य व ह अथवा कोऽपि स्वरः अस्ति चेत् नकारस्य नकारः भवति. ऋकार नकारयोः मध्ये, रकार नकारयोः मध्ये, शकार नकारयोः मध्ये च वर्गः, ट वर्गः, त वर्गः अथवा ल श स हे जर तुम्हाला व्यंजन मिळाले तर तुमचा नकारचा नकार होत नाही. मग भले त्याच्यामध्ये कितीही स्वर प वर्ग क वर्ग येऊ देत, पण ह्याच्यापैकी तुम्हाला कुठलाही एक जरी व्यंजन मिळालं, ल मिळू देत, त मिळू देत, स मिळू देत, तुमचा नकारचा नकार होणार नाही. त्यासाठी आपण वर्णविच्छेद जे इथे हे त्यांनी करून दाखवलंय ते तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. जी आपण शब्दांची फोड म्हणतो ती येणे, त्या शब्दांना जाणून घेणे ते तुम्हाला बेसिक हे आलं पाहिजे. कळलं? नाऊ वी विल
मूव्ह टुवर्ड्स इट्स एक्सरसाइज. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला कळत नाही आपण कुठे न वापरायचं आणि कुठे न वापरायचा. तालिका पाठ करतो तेव्हा एकंदर ओके, की मती नाम लिहायचं, नदी नाम किंवा कवी नाम, पण हरिनाम, देवानाम असं ओके. पण जेव्हा आपण ह्या व्यतिरिक्त आपल्याला जेव्हा वर्ड्स असतात आणि आपल्याला त्या अनुषंगाने लिहायचं असतं, प्रत्येक तालिका आपण पाठ करत बसत नाही. देवावरनं जेवढे अकारांत पुल्लिंग असतील तेवढे आपण सगळे त्याप्रमाणे चालवून लिहितो. सो त्यावेळेस आपल्याला हे गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल देवानाम, पण राम असेल तर रामाणाम. सो त्यावेळेस हे जे णत्वम आहे ते आपल्या कामी येतं. ओके. आणि हे खूप बेसिक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा एक ग्रामरचा आपल्या पार्ट आहे, त्यामुळे तो आपल्याला यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड असं काही नाही आहे. हे जे त्यांनी तुम्हाला 2 रूल्स दिलेत या व्यतिरिक्तही थोडे बहुत आहेत, पण तुम्हाला आत्ता हे सध्या 2 महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये जर डाऊट असेल, काही कळलं नसेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. आता बघा, यावर एक छोटीशी एक्सरसाइज दिलेली आहे. अधोदत्तानाम शब्दानाम तृतीया विभक्ते हे एकवचन रूपाणी आणि षष्टी विभक्ते हे बहुवचन रूपाणी लिखत. तुम्हाला तृतीया एकवचन रूप लिहायचं आहे आणि षष्टीचं बहुवचन रूप लिहायचं आहे ह्या दिलेल्या वर्ड्सचं. सो वराह, अकारांतः पुल्लिंगः अस्ति वराह. हां, तर काय बरं येणार? आता एक मी तुम्हाला पाहिजे तर करून दाखवते. बरं, वराह तर व अधिक अ अधिक र अधिक आ अधिक, तुम्ही प्रॅक्टिससाठी सगळ्या शब्दांचं वर्णविच्छेद केलं तरी जमणार आहे. ह वरा. आता बघा, तृतीय विभक्ती एकवचनम काय आहे? वरा हे न आधी आपण लिहूया. आपल्याला माहिती नाही आहे ना ण करायचं का नाही. आणि वराह नाम, देवानाम, वराह नाम असं आधी करूया. आता बघूयात, इट पास और नॉट पास. वराहेन, ह हलंत अधिक ए अधिक वराहेन. आता बघा, रकारः अस्ति नकारः अस्ति समानपदे. आ कोऽपि स्वरः अस्ति, ए कोऽपि स्वरः अस्ति, ह अपि अस्ति. त्यामुळे नकारस्य णकारः भवति. त्यामुळे तुमचं आन्सर काय येणार? वराहेण, वराहेण. आणि वराहाणाम, नकारस्य णकारः भवति. त्यामुळे वराहाणाम. कुठे लिहू यार? ओके. आता बघा, गृह. गृह पण तुम्हाला करून दाखवायची गरज आहे का? तरी पण आपण एक करूयात. गृह. आता बघा, ग अधिक रू, गृहेण. गृहेण आधी आपण लिहूयात. ग अधिक रू अधिक ह हलंत अधिक ए अधिक न हलंत अधिक अ. हां, गृहे न. आपल्याला माहिती नाही आहे नकारस्य णकारः भवति वा न, अथवा. त्यामुळे आता बघा, समानपदे ऋकार नकारयोः मध्ये ह आणि ए आहे. आता बघा, ह आणि ए म्हणजे काय? कोपी स्वरः. त्यामुळे काय होणार? नकारस्य णकारः भवति. त्यामुळे गृहेनचं होणार गृहेण आणि गृहानामचं होणार गृहाणाम. गृहेण आणि गृहाणाम. अंडरस्टूड? त्यामुळे तेच बरोबर आहे की तुम्ही सगळ्याचा वर्णविच्छेद करा, तुम्हाला अपने आप लक्षात येऊन जाईल. आता बघा, स्तोत्र काय आहे? स्तोत्र. आता त्र हे संयुक्त अक्षर आहे, तर त्याचा वर्णविच्छेद काय आहे? त हलंत अधिक र अधिक अ त्र. स्तोत्र. तर त्याचं काय होईल? स्तोत्रेण
आणि स्तोत्राणाम. आता मी तुम्हाला पटापट थोडंफार सांगते, सगळंच मी नाही करून दाखवत, ते तुम्ही करा. तुम्हाला त्यामध्ये डाऊट असेल तर मला नक्की विचारा. स्तोत्रेण आणि स्तोत्राणाम हे सगळे देवप्रमाणे चालणारे आहेत, कारण की ते अकारांतः पुल्लिंग शब्द आहेत. काही नपुंसक पण आहेत, जसं स्तोत्र, पण ते काय आहे तुम्हाला माहिती आहे. तर तृतीयापासनं संबोधनांपर्यंत ते सगळे तृतीयापासनं सप्तमीपर्यंत ते सगळे देवाप्रमाणेच चालतात. सो स्तोत्रेण स्तोत्राणाम. ओके. आता बघा राक्षस. राक्षस ह्याचं काय होणार? र अधिक आरा अधिक क्ष. क्ष पण एक संयुक्त व्यंजन आहे. तर क्षचं तुम्ही कसं काय करणार फोड, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. क्ष. क हलंत अधिक श मूर्धन्य अधिक अ. क्ष. त्यामुळे बघा र अधिक आरा क अधिक श अधिक अ क्ष अधिक राक्षसेन स अधिक ए अधिक न अधिक अ. आता समान पदे. ह्या नच्या जवळ कोण आहे? र पण बघा, र पण आहे निमित्तम आणि श पण आहे, पण ह्या नच्या जवळ कोण आहे? श आहे. आता बघा शकार नकारयोः मध्ये स्वरः अस्ति परंतु स अपि अस्ति. तर स मुळे काय होणार? याचं नकारः न भवति, नकार राहणार. त्यामुळे ह्याचं काय होणार? राक्षसेन. अंडरस्टूड? त्यामुळे काय होणार? हे राक्षसेन. आणि राक्षसानाम. राक्षसेन राक्षसानाम. आता बघा तारा शब्द आहे. तारा मालाप्रमाणे चालेल. मालया, तसं तारया. आता फक्त षष्टी बहुवचनसाठी तुम्हाला वर्णविच्छेद करावा लागेल. ताराणाम. ओके. सूत्र. सूत्रेण. आता इकडे मी तुम्हाला त्र करून दाखवलंय, त्यामुळे तुम्ही करू शकता. सूत्रेण सूत्राणाम. आता बघा वस्त्र. पुन्हा त्र आलाय. वस्त्र नपुंसकलिंगी शब्द आहे. वस्त्रेण वस्त्राणाम. प्रजा. प्रजा पुन्हा मालाप्रमाणे चालेल. प्रजया आणि प्रजानाम. प्रजया आणि काय आहे? प्रजानाम. आता आहे कर्ण. कर्णेन, सॉरी न पूर्ण आहे. कर्णेन कर्णानाम. अमर्त्य. अमर्त्येन अमर्त्यानाम. अमर्त्येन अमर्त्यानाम. राधा अगेन स्त्रीलिंगी. राधया राधानाम. तक्षक. आता बघा क्ष संयुक्त व्यंजन आहे हा, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे करा. त्यामुळे तक्षकचं काय होईल? तक्षकेण तक्षकाणाम. ओके. क्रीडा स्त्रीलिंगी शब्द आहे. क्रीडया क्रीडानाम. स्पर्शेन स्पर्शानाम. वृक्ष. आता वृक्ष आपला खूप वेळा झालाय. वृक्षेण वृक्षाणाम. स्नुषा भाषा. दे विल गो लाईक माला. सो स्नुषया स्नुषाणाम. भाषा भाषया भाषाणाम.
आणि पुष्प नपुंसकलिंगी शब्द आहे, पुष्पेण आणि पुष्पाणाम. ओके, सो आय होप तुम्हाला हे क्लिअर आहे. याच्यामध्ये असं कॉम्प्लिकेटेड काही नाही आहे. तुम्हाला फक्त हे समानपदे, हे जे रूल्स आहेत ते ॲप्लाय करायचे आहेत. ह्या पद्धतीत असतील, म्हणजे ऋकार, रकार, शकार आणि नकार ह्यामध्ये जर हे असेल तर नकारस्य णकारः भवति, आणि जर ह्या व्यतिरिक्त हे जर असेल तर नकारः रिमेन, णत्वम न भवति, णत्वम न भवति. अशा प्रकारे आपण णत्वम हा ग्रामर पार्ट केलेला आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. डोंट स्किप दिस पार्ट, ॲटलिस्ट लिसन टू दिस. Okay, if you have any doubt, please do let me know in the comment section. Share this with your friends. Thank you so much. Jayatu Samskrutam, Jayatu Bharatam.